आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो। समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे। समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन। आयुष्यात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतेच, पण काही माणसं इतकी स्पेशल असतात की त्यांना मन कधीच विसरू शकत नाही। नातं म्हणजे काय ते कोणाचेही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी काहीही सांगितले म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं। काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही। गरजेपुरती माणसे जोडायची सवय नाही आमची, एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभवण्याची सवय आहे आमची। हसून पहावं, रडून पहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं। आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं। प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं, पण प्रेम मनापासून करावं। कोणीतरी मला विचारले की तू रोज रात्री शुभरात्री करून सगळ्यांची आठवण काढतोस, पण ते तुझी आठवण काढतात का? मी बोललो, मला नाती टिकवायची आहेत, शर्यत लावायची नाही। नाते गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवय कधी सुटत नाही। मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो। वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह व आदर असतो। आठवण किती सोपा शब्द आहे, हा दुसऱ्याने काढले तर किंमत नसते, पण तीच आठवण स्वतःला येते तेव्हा त्याचे महत्त्व कळते। वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो। जर कोणी विचारले आयुष्यात काय मिळाले तर सरळ सांगा, जे मिळाले नाही ते माझे मुळीच नव्हते, आणि जे मिळाले ते देवाने माझ्यासाठीच ठेवले होते। कधीतरी एक वेळ अशीही येते की असलेली सर्व सुख दुय्यम वाटतात, तेव्हा एकांतात जाऊन शरीरापेक्षाही मनाला शांततेची जास्त गरज भासते। जिव्हाळ्याचे ऋणाबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही। असंख्य प्रमाणातील वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात। सोसण्याची सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जातं। एखाद्याला सर्व उत्तरे माहिती असतात, पण त्याला पूर्ण प्रश्न कधीच विचारली जात नाही। ज्यांच्यापासून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कसं वागता यावरून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे ठरतं। स्वर्गात सडा त्या अत्तराचा अंगणी दरवडे सुगंध माझ्या, मी वेचले चांदणे सारे क्षण अपुरे त्यावरी मोहण्याचा। असंच असतं आयुष्य आपलं पानावर तरंगणाऱ्या दवासारखं, कितीही त्याला थोपवलं तरी हातून सुटलेल्या क्षणासारखं। आयुष्यात सुई बनून राहा, कैची बनून राहू नका, कारण कैची एकाचे 2 तुकडे करते, सुई मात्र 2 तुकड्यांना जोडते। देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात। सौंदर्य सर्वांनाच आवडतं, पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचाराचं। माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही, एकटा राहिला की हरवतो। तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे, नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक आहेत इथे। यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते। नशीब तुम्हाला साथ देऊ नाही तर नाही, पण तुमचं कौशल्य तुम्हाला नेहमी खंबीरपणे साथ देणार आणि आयुष्यात पुढे घेऊन जाणार। बस आपलं कौशल्य कशात आहे हे ओळखा।